धिक्कार आहे त्या लोकांना जे स्वतःला सनातनी म्हणवतात परंतु दरवर्षी 1 एप्रिलला एप्रिल फूलच्या नावाखाली आपल्याच महान संस्कृतीची मस्करी करतात। अत्यंत भक्कम फॅक्ट्स आहेत। हा व्हिडिओ अखेरपर्यंत स्किप नाही झाला पाहिजे। इतिहासाची पाने पलटली तर पत्ता लागेल की 1582 मध्ये जेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये ज्युलियन कॅलेंडरला सोडून ग्रेगोरियन कॅलेंडरला स्वीकारलं गेलं होतं तेव्हा जे लोक पुरातन तारखांप्रमाणेच नवीन वर्ष मानत राहिले त्यांना मूर्ख म्हटलं गेलं। आणि हे तर काहीच नाही, अशांची मस्करी करण्यासाठी एप्रिल फूलला इंट्रोड्यूस केलं गेलं, जे साजरं करण्याची तारीख 1 एप्रिल ठरवण्यात आली। आश्चर्याची बाब म्हणजे आपलं हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडव्याची तारीख नेहमी याच दरम्यान येते, जी भले यावर्षी 19 मार्चला आहे। मग इंग्रजांच्या शासन काळादरम्यान या भारत देशाच्याच काही कमकुवत बुद्धीच्या लोकांनी एप्रिल फूलची प्रथा स्वीकार करून आजूबाजूच्या परिसरात आणि नंतर स्कूल कॉलेजेसमध्येही हे साजरे करू लागले आणि हळूहळू हे इतकं पसरलं की आजच्या पिढीला पत्ताच नाही की असा तथाकथित मूर्ख दिवस साजरा करून आपण आपल्याच संस्कृतीचा तमाशा करीत आहोत। आणि काय तुम्हाला माहित आहे का, गुढी पाडव्याच्या दिवशीच भगवान श्रीरामांनी बालीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केलं होतं। त्या विजयाच्या आनंदात लोकांनी घरोघरी विजय ध्वज उभा करून उत्सव केला आणि तेव्हापासून हे पर्व गुढी पाडव्याच्या नावाने प्रसिद्ध झालं। आणखी एक बाब, इसवी पूर्व 57 मध्ये सम्राट विक्रमादित्याने शकांना पराभूत करून भारतीय संस्कृतीची पुनर्स्थापना केली। तेव्हापासून विक्रम संवतची सुरुवात झाली आणि या वर्षी विक्रम संवत 2083 चा आरंभ 19 मार्च पासूनच आहे। अंतिम फॅक्ट, गुढीपाडवा वर्षातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो। पुरातन काळात ब्रह्मदेवाने याच तिथीला सृष्टीची रचना केली, तेव्हापासून या तिथीला सर्वात श्रेष्ठ मानलं गेलं। म्हणूनच या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते, पूर्ण दिवसच शुभ मानला जातो। तर मग मूर्ख बनणं सोडा, जागरूक सनातनी बना आणि कोणतीही शंका मनात न ठेवता हा व्हिडिओ इतका शेअर करा की 1 एप्रिल येण्यापूर्वीच पाश्चिमात्य संस्कृतीच्या गुलामांची बुद्धी ठिकाणावर येईल आणि प्रत्येक घराच्या दारावर मूर्खता नाही तर सनातनच्या गौरवाची गुढी फडकली पाहिजे। हा व्हिडिओ नाही, तुमच्या झोपलेल्या स्वाभिमानाची पुकार आहे। जय हिंद।